गावठी शेळीला आजवर 2, 3 किंवा 4 या पलीकडे जास्त पिलं किंवा बकरं होत नाहीत. पण एक वेगळा चमत्कार पुणे जिल्ह्यातील खोडदमध्ये घडलाय. माझ्या सोबत ही शेळी आहे, आपण पाहू शकतोय. भुरी हिचं नाव आहे, मोठं मजेशीर नाव आहे. आणि या शेळीने मागच्या 10 दिवसापूर्वी 1, 2 नाही तर तब्बल 7 पिलांना जन्म दिलाय. आणि या सगळ्या पिलांना पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची मोठी गर्दी होते. आपण पाहू शकतो सगळी छोटी पिलं, 7 पिलं आहेत सगळी ही. आणि या पिलांची खूप काळजी घ्यावी लागते. सुरुवातीचे दिवस आहेत सगळे, त्यांचे लहानपण, थंडी वगैरे सगळं आहे. बाबा आहेत माझ्यासोबत, या पिलांचे मालक. बाबा, तुम्ही कधीपासून हे शेळी पालन करा? आता किती शेळ्या आहेत तुमच्याकडं? माझ्याकडं आता एक ही शेळी मोठी आणि तिच्या 2 पाठी आहेत. आणि साधारण 8 वर्षापूर्वी हिला आणली होती आम्ही, लहान होती त्या टायमाला. तेव्हापासून पहिल्यांदा 2 झाली, मग 4 झाली, नंतर 3 वेळा 3 झाली, आता हे 7. हायब्रिड जातीची जनावरं असतील तर त्यांना जास्त प्रमाणात अशी पिलं होण्याचं बऱ्याच घटना घडत आहेत. पण गावठी शेळीला असं कधी घडलेलं नाही. माझ्यासोबत व्हेटरनरी डॉक्टर आहेत या परिसरातले, आपण त्यांना विचारणार आहोत नेमका हे कशामुळे साधारण असं घडतं. काय सांगता येईल तुम्हाला? कसं आहे कारण ही अशी घटना, आता मी 9 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि काम करत असताना 4-5 गावामध्ये मला ही पहिल्यांदाच आमच्याच खोडद गावामध्ये अशी घटना घडली. म्हणजे एक कुतूहलाची गोष्ट आहे. अशी घटना म्हणजे कसं आहे, आता ज्या मादाच्या ऋतुचक्रामध्ये असंख्य स्त्रीबस ज्यावेळेस बाहेर पडतात आणि त्यावेळेस ती जी शेळी आपल्याला नैसर्गिक वीरदानाद्वारे भरवायची असते, त्यावेळेस ते जे वीरदानाद्वारे जे शुक्राणू आहेत हे पण असंख्यरित्या बाहेर पडून तिकडचे जे म्हणजे येणारे जे स्त्रीबस यांचं एकाच वेळी मिळून घडतं. आणि अशा वेळी अशी घटना घडते. पण ही घटना ही क्वचितच कधीतरी अशी घडते. पिलांसोबतच आईची काळजी घेतली पाहिजे, पोषक आहाराची, आणि त्यांनाही सुद्धा कॅल्शियमची जी गरज ती भरून काढली पाहिजे. आपण पाहू शकतो या कुटुंबाकडनं एक शेळीचं दूध सोडून बाहेरचं दूध सुद्धा बाटलीद्वारे तिला पाजलं जाते. खरं तर हा एक वेगळा चमत्कार म्हणण्यापेक्षा विज्ञान युगातलं हे एक वेगळेपणा मानला पाहिजे. आणि पंचक्रोशीतील ही लोक हा सगळा वेगळेपणा पाहण्यासाठी, गावठी शेळीला एवढ्या प्रमाणाची पिलं पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतायत. रायचंद शिंदे, IBN लोकमत, जुन्नर.